नमस्कार, ETV भारतमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाईम. पक्ष विलीन न करता एनडीएत सहभागी व्हावं, पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवारांना ऑफर. म्हणाले, शरद पवारांनी नकली शिवसेना आणि नकली काँग्रेससोबत जाऊ नये. पंतप्रधान मोदी अस्वस्थ असल्यानं अशी विधानं करतात. आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारधारेचे आहोत. एनडीएत सहभागी होण्याच्या ऑफरवर शरद पवारांची प्रतिक्रिया. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्याकांड प्रकरणात 11 वर्षांनंतर लागला निकाल. दोघांना जन्मठेपेची शिक्षा तर तिघांची निर्दोष मुक्तता. आरोपींच्या सुटकेविरोधात उच्च न्यायालयात जाणार, हमीद दाभोळकरांची प्रतिक्रिया. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा. सर्वोच्च न्यायालयानं केला अंतरिम जामीन मंजूर. 21 मार्चला ईडीनं केजरीवालांना केली होती अटक. देशातील राजकारणाची पातळी घसरली. सॅम पित्रोदाच्या वर्णद्वेषी वक्तव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं. महाराष्ट्रावर हल्ले करत राज्य तोडण्याचा प्रयत्न होतोय. महाराष्ट्र संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना याच मातीत आम्ही गाडलं. संजय राऊतांचा भाजपाला इशारा. सत्तेत आल्यानंतर राम मंदिराचं शंकराचार्यांच्या माध्यमातून शुद्धीकरण करू, नाना पटोलेंचं आश्वासन. म्हणाले, पराभव स्पष्ट दिसू लागल्यानं पंतप्रधानांची भाषा बदलली. शिंदे गटात गेल्यानं माजी नगरसेविकेसह तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी. ठाकरे गटाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल. ठाणे जिल्ह्यातील घटना. केदारनाथ धामचे दरवाजे उघडले. दर्शनासाठी भाविकांची उसळली गर्दी. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी घेतलं बाबांचं दर्शन. अभिनेत्री प्राजक्ता माळीचं चित्रपट निर्मितीत पदार्पण. स्नेहल प्रवीण तरडे दिग्दर्शित फुलवंती या चित्रपटाची करणार सहनिर्मिती. पेशवेकालीन कादंबरीवर आधारित आहे चित्रपट. न्यूज टाईममध्ये इथंच थांबूया. लेटेस्ट अपडेट्ससाठी लॉग इन करा etv.bharat.com.